आता आपण बघणार आहोत गवारीची भाजी अगदी सोप्या पद्धतीने। हे तेल असं आहे कारण याच्यामध्ये मी वडी तळलेली म्हणून तेल तापलं आहे, त्याच्यामध्ये आपण लसूण टाकूया आणि लसूण थोडासा भाजला की त्याच्यामध्ये ही जी गवार आहे जी मी धुवून ठेवली आहे ती मी टाकणार आहे। यात चवीनुसार मीठ मी घालणार आहे, थोडीशी हळद घालायची आहे। भाजी थोडी वाफलून दिली आहे हळद मिठामध्ये। आता मीचा हा घाटी मसाला आहे तो मी टाकते आहे। हे माझं प्रमाण आहे, मी माझ्या अंदाजाने हळद चटणी मीठ टाकत असते, तुम्ही पण तुमच्या अंदाजाने वापरू शकता। आणि चटणी थोडी भाजून द्यायची आहे। आता चटणी थोडी भाजून झालेली आहे, थोडं त्यात पाणी टाकूया। गवार शिजण्यासाठी मी पाणी टाकते आणि आता पाण्याला जेव्हा उकळी येईल तेव्हा मी शेंगदाण्याचं कूट ह्याच्यामध्ये टाकणार आहे। तुम्ही बघू शकता उकळी आलेली आहे। आता आपण शेंगदाण्याचं कूट आहे ते टाकूया आणि त्याच्यातच थोडं असं कारळ्याचं कूट, आमच्यामध्ये कारळ्या बोलतात कराड साईडला, तुम्ही काय बोलता। आणि हे असं मी थोडं मिक्स करते आणि आपण झाकण ठेवून देऊया आणि भाजी शिजून देऊया अगदी मंद आचेवरती। चला तर बघूया, आपली भाजी गवारीची झणझणीत अशी झालेली आहे। खूप अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि आय होप तुम्हाला आवडेल। तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। थँक्यू।